सासूबाई ते ना संध्याकाळी भाजी आणायला गेले ना, तर मी थोड्या वेळ मम्मीच्या घरी पण जाऊन येते. मम्मीच्या घरी का? काय काम आहे? अहो सासूबाई, ते ना मम्मीची तब्येत जरा खराब आहे. 2 दिवस झाला तिला ताप येतोय, त्यामुळे ती काहीच खात नाही पित नाही. मग जरा जाऊन तिला बघून पण येते, थोड्या वेळ तिच्याजवळ बसून येते. बर जा बाई जा, पण हा जरा लवकरच परत ये, लय वेळ बसू नको तिकडं. हो ठीक आहे. मग सासूबाई, ते मम्मीकडे जाताना मी थोडेसे तिच्यासाठी कुरवड्या घेऊन जाऊ का? ते मी रव्याच्या कुरवड्या बनवल्या होत्या ना, तर ते माझ्या मम्मीला खूप आवडतात रव्याच्या कुरवड्या. मग तिच्यासाठी पण थोडंसं घेऊन जाते ना. नाही, ते कुरवड्या काय न्यायला नेली असतीस ग, कुरवड्या न्यायला काय हरकत नाही. पण मी म्हणते की तुला जर तुझ्या आईची काळजी असेल ना, तर ही आपल्या घरातल्या कुरवड्या देऊ नको त्यांना. अगं ती काय माहितीये का, जुन्या लोकांचं म्हणणं होतं की कुठल्याही आईनं आपल्या लेकीच्या घरातला अन्नाचा एखादा कण जरी खाल्ला ना, तरी नरकात जावं लागतं, नरक यातना भोगाव्या लागतात, माहितीये का? आणि मला तुझ्या आईची लय काळजी आहे ग. मला वाटतंय की तिने नरकात जाऊ नये, म्हणून मी सांगते की आपल्या घरातल्या कुरवड्या देऊ नको त्यांना. हो पण आता पण आणि बिन करू नको. मी जे काय सांगितलं ना, ते तुझ्या आईच्या काळजीपोटीच सांगितलं. आता तुला ऐकायचं असलं ऐक, नाही तर नाही ऐकायचं असलं तर नको ऐकू बाई. मम्मी, अगं सरू, अगं तू कशी काय आली? ये बाई ये, ये बस इथं बस. बापरे मम्मी, किती ऊन आहे बाई बाहेर. बाबा हालत खराब झाली आहे उन्हामुळे. हा बाई, ऊन तर लय वाढलंय ग. बघ मम्मी, कशी आहेस? बरी आहेस ना? मला काय झालं, मी चांगली आहे. अहो ताई, तुम्ही कधी आलात? अगं वहिनी, मी आत्ताच आले. बरे तर आहात ना? हो मी बरी आहे. तू कशी आहेस? हो मी बरी आहे. बरं तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी चहा पाणी घेऊन येते. अगं मम्मी, तुला माहिती आहे का? काय ग? अगं काल ना मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून आम्ही दोघींनी बिस्किट बनवले घरी. बिस्किट? आणि मग मी आज इकडे मंदिरात येणार होते ना, मग माझ्या सासूबाई म्हणाले की आता तू तिकडे मंदिरात जाणार आहेस तर मग तुझ्या आईसाठी पण थोडेसे बिस्किट घेऊन जा. मग मी तुझ्यासाठी ना हे बिस्किट घेऊन आले बघ. आणि तिथं मंदिरात गेल्यावरती ना मला तिथं बाकरवड्या दिसल्या, आणि तुला बाकरवड्या खूप आवडतात ना, मग तुझ्यासाठी ना बाकरवड्या पण घेऊन आली मी. हे बघ, हे बिस्किट मी माझ्या हाताने बनवले. वा 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 वा. आणि हे बाकरवडे आहेत ना, हे घे, हे बाकरवड्या पण खा. बाकरवड्या आणि इकडं. अगं बाकरवड्या मला लय आवडतात. सासूबाई, अहो हे काय करताय तुम्ही? आणि इकडे दे. अगं अहो सासूबाई, तुम्ही थोडा पण विचार करत नाही का स्वतःचा? म्हणजे काय म्हणायचंय तुला? अहो म्हणजे काय बोलताय? हा खाऊ ताईने आणलाय. अहो म्हणजे तुमच्या लेकीने आणलाय हा खाऊ, आणि लेकीने तिच्या घरातून आणलेला खाऊ जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला नाही का नरकात जावं लागल? मी तुमच्यावर लय प्रेम करते सासूबाई, त्याच्यामुळे मी तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही. अगं पण हे काय बोलतेस वहिनी? नरकात जाऊ देणार नाही म्हणजे माझी आई का जाईल नरकामध्ये? थांबा थांबा एक मिनिट, मी ठेवते. अहो ताई, तुम्हाला एवढं माहिती नाही का? अहो आत्ताच मला सासूबाईने सांगितलं की कुठल्याही आईनं जर तिच्या लेकीच्या घरचं जर काही खाल्लं ना, तर मग त्या आईला नरकात जावं लागतं. आणि मग तुम्ही तुमच्या आईला नरकात पाठवायचा प्रयत्न करताय का? अगं आई, ही काय बोलते? पण ताई, मी त्यांची सून आहे, मी त्यांना नरकात जाऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही आणलेला खाऊ मी त्यांना अजिबात खाऊ देणार नाही. पण आता तुम्ही आणलेला खाऊ तुम्ही महागारी नेणं हे पण बरोबर नाही वाटत ना. आता काय करू? ताई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही आणलेला खाऊ मी खाते.
तुमच्या आईला वाचवण्यासाठी हा खाऊ मी खाते. हा ताई, हे भाकरवड्या पण छान आहेत हा, एकदम टेस्टी, मस्त आहेत. आणि ते बिस्किट पण कधी बनवले ताई तुम्ही? अगं कालच बनवले होते. तेवढं तर राहू दे मला. छान झालेत बघा. आता चव बघते त्याची कशी आहे. ताई तुमच्या हाताला खूप चव आहे हा. छान बनवलेत बघा एकदम बिस्किट. पण सासूबाई, तुम्हाला नरकात जाण्यापासून वाचवणं ही माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मी कधी विसरत नाही. हम्म?